प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला आघाडीची ऑफर दिली आहे। खरगेंना पत्र लिहित प्रकाश आंबेडकरांनी हा प्रस्ताव दिला। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने जागा वाटपावर एकत्र बसून चर्चा करावी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। लोकसभा निवडणुकीची घोषणा या किंवा पुढच्या आठवड्यात होऊ शकते, मात्र आळशीपणामुळे आणि कुठलीही घाई नाही या वागणुकीमुळे अद्याप महाविकास आघाडीतील जागा वाटप होऊ शकलं नाही। माझ्या मते काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 10 जागांवर, तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 5 जागांवर वाद आहे। मी 9 मार्चला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला। त्यावेळी त्यांनी फ्रॅक्चर झालेली ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत असताना ज्या 18 जागा जिंकल्या होत्या त्यावर ठाम आहे असं सांगितलं। चेन्नीथलांची चिंता पाहून मी असा प्रस्ताव दिला की काँग्रेस आणि वंचितनं एकत्रित बसावं आणि काँग्रेसच्या मनामध्ये असलेल्या आणि महाविकास आघाडीमध्ये मागणी केलेल्या जागांवर चर्चा करावी। तेव्हा मला असं सांगण्यात आलं की बाळासाहेब थोरात तुमच्यासोबत चर्चा करतील, मात्र अद्याप त्यांनी संपर्क साधलेला नाही। मात्र आशा आहे की चर्चेसाठी बाळासाहेब थोरात तारीख ठरवतील, जेणेकरून काँग्रेस आणि वंचित आघाडी हे दोघे मिळून भाजप आणि संघाला उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे जातील।